अध्यक्ष महोदय, ही जमीन 4000 एकर जमीन, ही शेती महामंडळाची जमीन, याचे दर आत्ताचे काय आहेत? ही जमीन जी कंपनी पुढे आणली आहे यासाठी ते नाही आहे, याच्या मागचं गणित वेगळं आहे. यामागे ही जमीन पूर्णतः 4000 हा मोठा स्कॅम आहे, स्कॅम. ही 1 कोटी रुपये एकरची जमीन आहे. आत्ता तिथे 1 कोटी रुपये किमान. सर्व माहिती आहे. मंत्री महोदय, तुम्ही ट्रॅपमध्ये फसू नका. तुम्ही फसतात. तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही हा विषय सोपा नाही. 5000 कोटीची जमीन ते कोणाला देऊ घालताय आम्हाला माहित आहे. कोणाच्या खात्यामधून कोणाकडे पैसे गेलेत याची पण माहिती माझ्याकडे आहे. आता अलीकडे गेलेले या कंपनीत पैसे कोणाचे आहेत बघा, ते सगळी माहिती घेऊन आलो आहे मी. अडचणीत याल तुम्ही सांगाल तर नाव घेऊन सांगतो मी मंत्र्याचा, पण तुम्ही मला बोलायला लावू नका. मी नोटीस नाही दिली. बोलला तर मग नोटीस काय होईल तर मग हक्कभंग टाकू देत. पुरावे आहेत मला. तुम्ही म्हणून म्हणतो मी, आम्हाला कळतं तेवढे. इतके वर्ष झालेत. सांगा नका म्हणून. अध्यक्ष महोदय, विषय असा आहे, तुम्ही यांना शांत बसा. ही जमीन बागायत जमीन ZR2 ग्रुप होल्डिंग कमिटीला इंधन निर्मितीसाठी दिली जात आहे. अध्यक्ष महोदय, या जमिनीमध्ये एक सुनील कलापुरे यांच्या ZR2 ग्रुपला ही जमीन त्यांच्या नावावर घेत असल्याचा प्रकार आहे. पण हे कोण आहेत? एका मंत्र्यांच्या संस्थेत संचालक आहेत. याची कॅपॅसिटी काय? याची कॅपॅसिटी 0 आहे. याचा नेटवर्थ बघा. मी सांगतोय तुम्हाला, हे काय चाललंय. असे प्रकरण करून महाराष्ट्र उद्ध्वस्त करू नका. एवढी भारी जमीन तुम्हाला MIDCला या यासाठी देत असलेली जमीन मिळते ना, 10-20 लाख रुपये एकर प्रमाणे. ही शेती महामंडळ जमीन आणि अनेक जमिनी तुम्ही लँड एक्विजिशनच्या माध्यमातून घेताय ना. ही जमीन घेण्याचं कारण काय? 1 लाख 1.5 लाख कोटी रुपयाची जमीन आणि कोणाच्या फायद्यासाठी? अध्यक्ष महोदय, म्हणून आमची विनंती आहे, ही जी समिती केली ना, ती समिती आपण अध्यक्ष जरी असलात तरी मी 2-3 प्रश्न माझे आहेत त्या संदर्भातले. एक, या ग्रुपचे संचालक जे आहेत व्यक्ती, जिमी म्हणजे अनेक वर्ष कारभार पाहिलं कोणी एका साखर कारखान्याचे जिमी ओल्सन नावाचा व्यक्ती ZR2 ह्या होल्डिंग कंपनीचा संचालक आहे. या ZR2 ग्रुप होल्डिंग कंपनीचे कुझमेक डिस्टिलरी या कंपनीचे 61% शेअर घेऊन ती कंपनी टेकओव्हर केली. ती कोणाची केली आहे याची चौकशी आपण करा आणि आम्हाला माहिती द्या. बघा, मी आलो तर मग ते पुढचे विषय होतात. म्हणून प्लीज करून मला ही वस्तुस्थिती सभागृहाच्या आणि महाराष्ट्राच्या नजरेपुढे आणायची आहे. हे फार मोठा स्कॅम आहे अध्यक्ष महोदय. 6000 कोटी रुपये या जमिनीत. उद्या जर ऑक्शन केलं, शेतकऱ्याला पैसे नाही तुमच्याकडे, तुम्ही सांगताय आम्हाला देताना, हे बाकीच्या सोयी करताना आदिवासीचे 26% तुम्ही कापून टाकले. सगळं जाऊ देत मला, पण एवढी उद्या जर विकला तुम्ही आणि शेतीच्या उपयोगी शेती महामंडळाची जमीन, हा महाराष्ट्र कृषीप्रधान राज्य आहे, ह्या जमिनीची अशी विल्हेवाट लावायची? एवढ्या मोठ्या किमतीची जमीन. म्हणून या कंपनीमध्ये ZR2 होल्डिंग कंपनीवर ZR2 बायो एनर्जी कंपनीच्या टेकओव्हर प्रकरणामध्ये जी काही अनियमितता आढळून आली हे तुमच्या लक्षात आहे. ते बेकायदेशीर आहे, हे 100% या ठिकाणी सांगतो अध्यक्ष महोदय. म्हणून या कंपनीच्या ताळेबंदाविषयी विसंगती आहेत. मार्च 2024 मध्ये 24 सेल्स 1.57 कोटी या कंपनीचं, सप्टेंबरमध्ये 1.89 कोटीची नोंद ताळेबंदामध्ये आहेत. आणि ही जमीन एवढं 4 एकर घेऊ शकेल. आता 1.49 लाख म्हणजे 1.5 कोटीची कंपनी आहे. आणि 4 याला इंधन देण्यासाठी करताय. हे काय कोणाच्या डोळ्यात धूळ फेकताय तुम्ही? आम्हाला कळतं हे कोण आहे याच्या मागे. या कंपनीचं नेटवर्कच नाही, या कंपनीची काही व्हॅल्यूच नाही. आणि 4000 एकर जमीन या MIDC फिरवून ही जमीन MIDCला द्यायची, MIDC कडून त्या कंपनीने घ्यायची. हे काय कळत नाही लोकांना? सगळं कळते. म्हणून आमची विनंती आहे, ही जमीन महामंडळाची अजिबात देता कामा नये. ही जमीन शेती महामंडळाकडे असावी असा निर्णय आपण घ्यावा. मी खूप प्रश्न राखून ठेवले आहेत आणि ज्या दिवशी तुम्ही निर्णय घ्याल त्या दिवशी मी सगळं उघडं पाडेल.
पूर्ण महाराष्ट्राच्या पुढे, आणि हा स्कॅम मी पुढे पाडेल. म्हणून आमचं आपल्याला एवढंच म्हणणं आहे, ही जमीन देऊ नये एवढीच आम्हाला विनंती आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, माननीय वडेट्टीवारजी, अजून निर्णय झाला नाही, त्यामुळे स्कॅमचा प्रश्न येत नाही. एक स्कॅम होण्याचा प्रश्न नाही, कारण निर्णय झाला नाही. आता निर्णय करायचा काय आहे की आम्ही जे शेती महामंडळ आहे, हे शेती महामंडळ रेडी रेकनरचा जो आजचा रेट आहे टुडे, त्या रेडी रेकनरनी आम्ही पैसे घेतल्याशिवाय करणार नाही. एक म्हणजे आमचे पैसे वसूल झाले शेती महामंडळाचे, त्यामुळे स्कॅम होणार नाही. दुसरं आता दुसरं MIDCला दिल्यानंतर त्यांनी कोणाला द्यायची हा MIDCचा प्रश्न आहे, तो शेती महामंडळाचा नाही. मी आपला माननीय नानाभाऊ पटोलेजी, वडेट्टीवारजी, आपले संपूर्ण जे काही आज रेकॉर्ड आहे तुमच्या बोलण्याचा, या रेकॉर्डवर आपण काही अधिकची माहिती असेल तर मला द्या. मी शेती महामंडळाचा अध्यक्षही आहे आणि मंत्रिमंडळ उपसमितीचा कॅबिनेट सब कमिटीचा चेअरमन आहे. त्यामुळे दोन्ही बाबी तपासून घेऊ आणि चुकीचा निर्णय होऊ देणार नाही, हे सभागृहाला आश्वस्त करतो. चला पुढे. त्यांनी सांगितलं ना, तर महसूल वन विभागाचा 23 जानेवारी 2026चा GR आहे, तो आपण काढा. आणि यामध्ये आता मी पुढे बोलता झालं, तुम्ही म्हणालात की ते करतो, पण मला 20 प्रश्न या ठिकाणी निर्माण केलेले आहेत. 20 प्रश्न. ही जमीन कशी देता येत नाही, मी ते पत्र पाठवतो. डॉक्टर थांबा ना, मी काय तुम्हाला बोलतो काय, मला तेच सांगतो. आणि बसून काय हे करू नका, आम्हाला सगळीच आम्हाला ओय बंटी शांतपणे मग डॉक्टर जरा बोलून ऐकून घ्या, विषय फार गंभीर आहे. साहेब नाही, हे जरा यांना ताकीद द्या. नाही, तुम्ही इकडे बघा, तुम्ही केळकर साहेब अध्यक्ष महोदय बघा, पटापट हे करा. आणि नाही, मी या बायो एनर्जीमध्ये ग्रुपमध्ये ज्या ग्रुप होल्डिंग कंपनीचे 21% भाग भांडवल आहेत, 61% हे बायो एनर्जी कंपनीचा टाळेबंद किरकोळ सेल 100 कोटीचा 1 महिन्याच्या 2 महिन्याच्या आतच वाढून टाकलं. 2 महिन्याच्या आत. हे सगळं कुठून आलेत, कसे रूट झालेत, काय झालेत, इच अँड एव्हरी सगळी माहिती आहे. माझी एवढीच विनंती आहे, पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही आत्ता आम्हाला डिक्लेअर करा, घोषित करा की ही जमीन तुम्ही रेडी रेकनरप्रमाणे देताय, तुम्हाला महामंडळाला पैसे मिळतील. ओपन ॲक्शन करा ना, 5,000 कोटी मिळतील या जागेचे. करणार? शेती महामंडळाचा फायदा पाहताय ना, सरकारचा फायदा बघता ना, मग करा ना, घ्या, ओपन बीड मागवा. मी तुम्हाला सांगतो, ओपन बीडमध्ये या जागेची किंमत 4,000च्या वर कोटी राहील. आणि ही एवढी मौल्यवान जागा, महाग जागा, महामंडळ केवळ MIDCला देऊन MIDCच्या माध्यमातून ते कोणाला देणार? काल परवा उद्योग विभागाने GR बदलला. काल काय म्हणले, फक्त आम्ही ऑनलाईन करणार. आणि परवा आता एक GR निघाला, काय म्हणले माहिती आहे त्या GR मध्ये, आता ऑनलाईन आणि काही विशिष्ट आणि अत्यावश्यक असलेल्या बाबीमध्ये ऑफलाईन सुद्धा जमीन वाटप करता येईल. आता काल परवा GR काढला. सगळ्यावर आमचं लक्ष असतं अध्यक्ष महोदय. म्हणून तुम्हाला कृपा करून ही एवढी नुकसान महाराष्ट्र सरकारचं करू नका, आणि ही जमीन आम्ही देणार नाही, महामंडळाची जमीन, हा असा निर्णय तुम्ही घ्या, अशी माझी आपल्याला काही मागणी आहे अध्यक्ष महोदय. माननीय अध्यक्ष महोदय, कॅबिनेट सब कमिटी समोर मी सांगितलं वडेट्टीवार साहेबांना की तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक मुद्द्याला मी कॅबिनेट सब कमिटी समोर, कारण कॅबिनेट सब कमिटी लाईव्ह आहे आणि कॅबिनेट सब कमिटीला निर्णय करायचा आहे. मी एकटा मंत्री नाही आहे, त्यामुळे कॅबिनेट सब कमिटी 3 मंत्र्यांची आहे आणि त्याच्यामध्ये अधिकारी आहे. मी एकच सांगतो वडेट्टीवारजी, आपल्याला आश्वस्त करतो की कुठल्याही पद्धतीचं चुकीचं होणार नाही. कॅबिनेट सब कमिटी निर्णय करेल आणि आपल्या सर्व दिलेल्या जे काही तुम्ही या ठिकाणी काही मुद्दे मांडलेले आहेत, आपण काही नानाभाऊ या ठिकाणी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत आणि आपण काही बाबी सरकारच्या निदर्शनात आणलेल्या आहेत, या सर्व बाबी कॅबिनेट सब कमिटीचा भाग आम्ही करू आणि गरज पडली तर आपल्याही चर्चाही करू. याच्यावर जर बैठक मागितली आहे ना, तर बैठकही करू.